गिरीश महाजन, विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांचे महत्त्व कुठेतरी कमी झाल्याचं चित्र आहे। नवीन चेहऱ्यांना महत्त्वाचे विभाग देण्यात आले। भाजपाने मंत्रिमंडळामध्ये प्रथमच समावेश झालेल्या शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास असे नवीन चेहरे यांना या ठिकाणी आता संधी दिल्याचं पाहायला मिळतंय। तर महत्त्वाचे विभाग, महत्त्वाची खाती या नवीन चेहऱ्यांना दिल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत आमचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर सर फोन लाईन वरून जोडलेलेच आहेत। कोठेकर सर, आपण पाहतोय नवीन चेहऱ्यांना महत्त्वाचा विभाग देण्यात आलाय। आपण याआधी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे। गिरीश महाजन आणि विखे पाटील, धनंजय मुंडे यांचं कुठेतरी महत्त्व कुठेतरी आता कमी झाल्याचं एकंदरीत चित्र यातून पाहायला मिळते की नवीन चेहऱ्यांना संधी देऊन नवीन लोकांचं काम कसं असावं किंवा कसं असेल याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। आपली चर्चा आत्ताच झाल्यानुसार गिरीश महाजन हे संकटमोचन भाजपचे मानले जातात किंवा देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचन मानले जातात। तरीही यावेळेला मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करू नये असा एक भाजपल्याच अंतर्गत गटाचा आग्रह होता। तो डावलून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं मंत्रिपद मात्र वाचवलं, पण ते मंत्रिपद देताना त्यांच्याकडे अतिमहत्वाचं खातं नसावं, मंत्री ते असावेत पण अतिमहत्वाचं खातं नसावं हे वरिष्ठांचं म्हणणं फडणवीसांना ऐकून घ्यावं लागलं आणि त्या दृष्टीने गिरीश महाजन यांच्याकडे फक्त जलसंपदा दिलं। दुसरी बाब आपण जी म्हणाले की धनंजय मुंडे हे संपूर्ण गेल्या जर आपण अधिवेशनाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये कराड नावाच्या व्यक्तीवरून प्रचंड वादात राहिले। गेल्या पहिल्या काही दिवसांमध्ये धनंजय मुंडे तिथे हजरच नव्हते आणि बीडमध्ये जे प्रकरण झालं त्याचा कुठे ना कुठे धागा हा धनंजय मुंडेंशी जोडला जातो। ही अशी सगळी जर प्रकरण आपण बघितली तर त्यानुसार धनंजय मुंडेंकडे खूप महत्त्वाचं खातं जर दिलं तर मंत्रिमंडळाचा एकूण जो चेहरा आहे तो कुठेतरी डागाळण्याची किंवा त्याची प्रतिमेला धक्का लागण्याची शक्यता असल्याने त्यांना कमी महत्त्वाचं किंवा जे सायडिंगचं खातं असतं की आहेत मंत्रिमंडळात आहेत पण तेवढं चर्चेतलं खाते नाहीये असं देण्याचा प्रयत्न केलाय। आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे नवीन चेहऱ्यांना संधी देऊन, कारण यावेळेला मंत्रिमंडळामध्ये अगदी पहिलेच मंत्री झालेले जी लोक आहेत त्यांनाही चांगली खातं दिले, जसं बाबासाहेब पाटील असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, अशा लोकांना खातं देण्यामागचं किंवा कामगिरी देण्यामागचं एकच देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होतं, जे ते वारंवार म्हणत असतात की होय आम्हाचं जे सरकार आहे, महाराष्ट्र सरकार जे गतिमान सरकार आहे, आता करून दाखवायचं आहे आणि आता थांबायचं नाही, ही जी त्यांची टॅगलाईन आहे की आता थांबणार नाही। तर त्या नवीन दमाच्या लोकांकडून कशा पद्धतीने त्यांच्याकडे जे कौशल्य आहे ते कसं वापरून आपलं मंत्रिमंडळ अधिकाधिक कसं सक्षम करता येईल याच्याकडे देवेंद्र फडणवीस यांचा कल आहे आणि त्यानुसार त्यांनी हे खातं वाटपाला मंजुरी दिलेली आहे। जी, जसं आपण उल्लेख केला की धनंजय मुंडे सध्या आता वादाच्या भोवऱ्यात आहेत, त्यांच्यावरती टीका केली जाते, कराड यांच्या व्यक्तीवरून त्यांच्यावरती टीका केली जाते। त्यांच्याकडे बीडमध्ये सध्या पालकमंत्री पदासंदर्भात आता चर्चा रंगू लागली आहे, तर काय वाटतं त्यांना मिळू शकतं का? नक्कीच पालकमंत्री पद तरी मिळणार नाही, कारण त्यांना मंत्रीपद दिलेलं आहे, त्यामुळे ते पालकमंत्री झाले तर दुसऱ्या जिल्ह्याचे होतील। बीडमधल्या लोकांचा कालचा जो आक्रोश होता त्यांनी स्वतःहून सांगितलं, जेव्हा शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील यांनी जेव्हा तिथे घटनास्थळी भेट दिली, कुटुंबाचं सांत्वन केलं, तेव्हा आपण जर काल तर लोकांचा ग्रामस्थांचा जर उद्रेक बघितला तर धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सुद्धा देऊ नका अशी जोरदार मागणी तिकडच्या ग्रामस्थांनी केलेली आहे। आता मंत्रीपद जर दिलेलं आहे, मंत्रीपद जाहीर झालेलं आहे, मात्र पालकमंत्रीपद देऊन त्यांना तिकडचं फडणवीस असेल किंवा एकूणच राष्ट्रवादीचे सर्व अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे हे याच पक्षाचे इतर नेते हे अधिक रोष ओढवून घेतील असं वाटत नाही। आणि धनंजय मुंडेंना आता सध्या जेवढं बाजूला ठेवता येईल, कारण की राजकीय वातावरण तापलेलं आहे, सर्व पक्षाची लोक तिथे आता बीड आणि परभणीला भेटी देतात, विरोधकांनी हा मुद्दा खूप लावून धरलेला आहे। लोकांची मागणी अशी आहे की फक्त आता जे सुकृत दर्शनी जे आरोपी दिसतात त्यांना नाही तर मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, ह्याचे धागेदोरे शोधून काढले पाहिजेत, कशा पद्धतीची हत्या आहे किंवा कशा पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये हे कायदा सुव्यवस्थेचा बिघाड झालेला आहे, हा जो लोकांचा रोष आहे तो पाहता अजिबात वाटत नाही की धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद त्या जिल्ह्याचं दिलं जाईल। नीलम जी, धन्यवाद कोठेकर सर आपण दिलेल्या माहितीसाठी, प्रतिक्रियेसाठी। नवीन चेहऱ्यांना कोणती खाती देण्यात आली पाहूयात। शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, जयकुमार गोरे यांना ग्रामविकास, माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं देण्यात आलंय। बाबासाहेब पाटील सहकार खातं, मकरंद पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन खातं देण्यात आलंय।